यूट्यूब खोललं ना की घेवरची रेसिपी येतच होती, तर म्हणलं चला आपण पण घेवरची रेसिपी बनवून बघू. तर सगळ्यात आधी बघा 4 चमचे तूप घेतले, एक बर्फ घेतला आणि हे चांगलं असं कलर चेंज होईपर्यंत मिक्स करायचं. आता बर्फ साईडला काढायचं, थोडंफार काय पाणी असेल ते पण साईडला काढायचं आणि हे एका जागेवर गोळा करून हाताने परत चांगलं रगडायचं. आणि आपलं लोणी कसं असतं लोण्यासारखं ते टेक्स्चर व्हायला पाहिजे, तर असं एकदम कन्सिस्टन्सी मऊ ह्याची व्हायला पाहिजे. तर आता ह्याच्यात आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे, पण सगळा टाकायचा नाही, एकदम अर्धा आता टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. परत उरलेला मैदा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं टेक्स्चर त्याचं क्रम्बली व्हायला पाहिजे. आता 1 चमचा बेसन टाकायचं, 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता थंडगार फ्रीजमधलं अर्धा कप दूध घ्यायचं, 2 वेळा टाकायचं, ते अर्धा आधी टाकायचं आणि अर्धा नंतर टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता थंडगार फ्रीजमधलं पाणी घ्यायचं, तर पाणी मला इथं 1.5 कप पाणी लागलेलं होतं, तर पहिल्यांदा 1 कप चांगला मिक्स करून घेतला. आता नंतर अर्धा कप राहिलेला तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आणि बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यात एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे. तर काही गुठळ्या राहिल्या असतील ना तर त्या आपण गाळणीनं अशा गाळून घेऊया. गाळणीनं चांगलं बॅटर गाळून घेतलं ना की हे फ्रीजमध्ये 1 तास परत एकदा ठेवायचं आणि चांगलं थंडगार होऊ द्यायचं. तर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरची. तर आपलं हे फ्रीजमध्ये थंड होतं आहे तोपर्यंत आपण रबडी बनवायला ठेवूया. तर अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलं आहे, त्यात 4 चमचे मिल्क पावडर टाकली, चांगली मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकायची आणि रबडी करायला ठेवून घ्यायची. तर वरून विलायची पावडर टाकायची आणि थोडासा पिवळा कलर टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता बर्फाच्या पाण्यामध्ये ही बॅटर ठेवायचं. अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा, त्याच्यामध्ये तेल गरम चांगलं कडकडीत गरम करायचं आणि आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने असं थोडं थोडं बॅटर त्याच्यामध्ये सोडायचं, म्हणजे आपल्या घेवरला जाळी चांगली पडते. तर मी इथं 25 ते 30 वेळा असं बॅटर वरून सोडलं. तर आपला आता घेवर चांगला तयार झालेला आहे. तर ह्याला आता बेलण्याच्या साह्याने असं खालीवर करून घ्यायचं. आता तेलामध्ये सगळीकडून सारखं तळल्या जावं म्हणून ते बेलण्याने करून घ्यायचं. आता बघा आपला पहिला घेवर असा थोडासा पातळ झाला आहे पण चांगला झालेला आहे. तर दुसरा घेवर एकदम मस्त असा जाळीदार आणि जाड झालेला होता. तर माझे सगळे घेवर बनवून झालेले आहेत. तुम्ही फक्त आहे का नाही घेवर बनवताना सगळ्या वस्तू थंड घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला घेवर तयार होतो. आता वरनं शुगर सिरप टाकला, रबडी टाकायची, काजू बदाम टाकायचे, गुलाबाच्या पाकळ्या असल्या तर टाकायच्या आणि थोडासा सिल्वर पेपर टाकायचा आणि मस्त असा घेवर एन्जॉय करायचा. 1 नंबर चवीला झालता बघा. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. मी पहिल्यांदाच बनवला पण परफेक्ट असा घेवर माझ्याकडून तयार झाला. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.